संध्याकाळी 6 पर्यंत आंदोलन स्थळ रिकामं करा असे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बच्चू कडूंना महत्त्वपूर्ण आदेश दिल्याचं आपण पाहतोय। हायकोर्टाने मीडिया रिपोर्टवरून सुमोटो याचिका दाखल करून आदेश दिलेत। कडूंच्या आंदोलनात हजारो शेतकरी उपस्थित आहेत। आणि तो अतिशय आक्रमक असेल, सरकारला नमवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हो, आता अशी माहिती मिळते की ते एअरपोर्टला आहे, तुमच्याकडे थोड्याच वेळ येत आहे। दोन्ही राज्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झाली तर काही होऊ शकते पुढे? तेव्हा पाहू, काय चर्चा झाल्यानंतर बोलू। क्या बताना चाहिए? हाईकोर्ट ने जिस तरीके से आदेश दिया है, हाई कोर्ट का कागज हमारे पास नहीं है। क्या आदेश है, किस तरह से बोला है, ये हमारे पास अभी कुछ नहीं है। आया तो भी वो न्यायालय है, उनका आदर तो करेंगे, लेकिन लोक न्यायालय के हिसाब से चलेंगे। न्यायालयाचा आदेशाचं पालन करण्यासाठी पोलीसही या ठिकाणी येऊन विनंती करू शकते की न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं। ते आम्ही ठरवू काय करायचं ते। एक दिवस जास्तीचा झाला, अनुमती एकाच दिवसाची होती। तुम्हाला असं वाटतं की उल्लंघन झालं? आम्ही ते ठरवू सगळं काय असेल तेव्हा, जेव्हा आमच्या हाती कागद आला तर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।